हरिओम. आज रविवार 22 डिसेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की कोणत्याही प्रसंगात नामाला सोडू नका. आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच की नाही. त्याप्रमाणे कुठे गेलं तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबरच येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावं. प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं. असे जोपर्यंत वाटतं तोपर्यंत प्रयत्न हा अवश्य करावा. यश किंवा अपयश देणारा परमात्माच असं समजून प्रयत्न करावा. सर्व कर्तृत्व त्याच्याकडेच द्यावं. तुझी सेवा किती दिवस करू असं परमेश्वराला विचारणं म्हणजे सेवेत कमीपणा आला. तसंच त्याच्या नामाबद्दलही मुदत कशी घालता येईल. विषय किती दिवस भोगू असं नाही आपण म्हणत. मग नामाबद्दलच का असं विचारावं. आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत. त्याच्या नामाने त्याला जवळ जवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत आपल्या जवळ येईल. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे. प्रपंचामध्ये कसलंही प्रसंग येऊ द्यात, तुम्ही नामाला सोडू नका. मनाला रिकामं ठेवलं की ते विषयाच्या मागे धावलंच समजा. म्हणून आपलं मन नेहमी गुंतवून ठेवावं. उठणं, बसणं, जप करणं, वाचन करणं, गप्पा गोष्टी करणं, चेष्टा, विनोद सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ ठेवावा. हेच अनुसंधान आहे. भगवंताचं अनुसंधान हे आपलं ध्येय. त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचं नाम. म्हणून आपली वृत्ती सदैव नामामध्ये गुंतवून ठेवावी. नामाचं अनुसंधान टिकेल अशीच उपाधी बाळगावी. नाम नुसते घेतल्याने काम होईल, पण ते समजून घेतल्याने काम नक्कीच लवकर होईल. नाम मुखी आले की सत्कर्म आपोआप होऊ लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असं समजून वागावं. म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाही. आपण उगाच सबबी सांगत असतो. काम असेल त्यावेळी कामाची सबब, पण काम नसेल त्यावेळी नामस्मरण न करता उगाच गप्पा नाहीतर निंदा स्तुती किंवा इतर खेळ खेळण्यात वेळ घालवतो. तसं करू नये. आपलं मन उन्हाळ आहे, त्याला एका ठिकाणी स्वस्थ राहण्याची सवयच नाही ना. त्याला थोडी बळजबरी करून नाम घ्यायला म्हणजे लावलं पाहिजे. नामामध्ये भगवंताची शक्ती असल्याने नाम घेणाऱ्याची देहबुद्धी क्रमाक्रमाने कमी होते. नाम स्थिरावतं. नित्य नामस्मरण केल्या वाचून अंती ते येणार नाही. जागेपणे अभ्यास केला तर झोपेच्या वेळी स्मरण येईल. झोपेच्या वेळी स्मरण झालं तर रात्री स्वप्नात तेच होईल. आणि असा सदोदित ध्यास ठेवला तर मरणाच्या वेळी तेच स्मरण होईल. नाम घेता घेता नामाशी इतकं तादात्म्य व्हावं की मी नाम घेत आहे हे सुद्धा विसरून जावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.